नमस्कार मैत्रिणी. तर आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत, कारण माझी 5 ते 6 दिवस तब्येत खरंच खूप म्हणजे खूप खराब होती. तर हा आहे संक्रांतीचा ब्लॉग. तर भोगीच्या दिवशी तर आम्ही निघालेलो होतो संक्रांती आणायला. तर काही ठिकाणी सुगाड बोलतात, तर आमच्याकडे संक्रांती बोलतात. तर ते आणायला बघा मी साडी वगैरे आपलं नॉर्मल आपलं साडी वगैरे घातली आणि निघाले आहे मी संक्रांत आणायला. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुकानात. जे की वंशाचं सामान असतं ते माझ्याकडे काही होतं आणि काही नव्हतं, तर त्यासाठी आम्ही ते आणायला गेलो होतो. तर आमच्याकडे वंशाचं सामान म्हणजे हळकुंड, खारीक, सुपारी, बदाम, वेलची आणि लवंग वगैरे हे असं बरंच काही असतं. तर माझ्याकडे त्याच्यातलं थोडं होतं आणि नव्हतं. तर मग हळकुंड आणि सुपारी आणि बदाम माझ्याकडे नव्हते, तर मी त्याला घ्यायला गेले होते. त्याच्यानंतर हळकुंड हे अशी घ्यायचे असतात की त्याला थोडंसं फक्त अशी सरळ हळकुंड घ्यायची नसतात. थोडंसं त्याला बाजूला असं हे पाहिजे तसं ते हळकुंड तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतील तसे हळकुंड घ्यायचे असते. त्याच्यानंतर आम्ही सगळं तिथे तिळगुळ वगैरे घेतले आणि लाडू वगैरे सगळं काही जे पाहिजे होतं ते आम्ही तिथे सगळं घेतलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो संक्रांती घ्यायला आणि आम्ही 4 ते 5 जणींचा आम्हाला संक्रांती वगैरे घ्यायचे होते आणि औषधाचं सामान. तर मग आम्ही ते घेत आहोत. तर बघा पहिले किती गावी खूप मोठ्या मोठ्या संक्रांती असतात आणि इथे खूप छोट्या छोट्या असतात. तर त्याच्यानंतर पूजा करायला आम्ही काळे तीळ वगैरे घेऊन गेलो होतो. तर तिथे आम्ही संक्रांती काढल्या आणि त्याचीसुद्धा तिथे पूजा करून घेतली, हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं. तर अशा प्रकारे आम्ही संक्रांती वगैरे आणायला गेलो होतो. तर तुम्हीसुद्धा तुमची संक्रांत कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. आणि सॉरी पुन्हा एकदा आपला ब्लॉग यायला खूप लेट झालं.